यस, नो डाऊट नो डाऊट. निश्चित आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मी आता जुले केला होता काही मिनिटापूर्वी की ज्यांनी प्रत्येक टीमच्या खेळाडूला, क्रिकेट प्रेमीला, आयोजक कमिटीला, कॉमेंट्री पंचाला ज्यांनी 2 दिवसासाठी जेवणाची उत्तम मेजवानी दिली असे आमचे दीपक देशमुख दादांचं व्यासपीठावर शुभ आगमन झालं आहे. दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला आपण आमचे पंच लगेच रवाना व्हायचं आहे. शिवनेरी स्पोर्ट जुनारगी टीमचं संगणक शेवटचे 1 मिनिट आपल्यासाठी आहेत. आपण लगेच खेळाडू कक्षामध्ये रवाना व्हायचं आहे कारण की आपण नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि खेळाडू कक्षामध्ये अजून आपण पोहोचले नाही आहे. आणि या खेळाडू कक्षामध्ये लगेच 1 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला रवाना व्हायचं आहे कारण की क्षेत्ररक्षण लावल्या जाते दोन्ही पंच. अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल कारण की आयोजन कमिटीने सांगितलं की कुठल्याही टीमला आम्ही वेळेला जे सहकार्य केलं त्या टीमला आपण काही करणार नाही, पण वेळेअभावी ज्या टीमनं आम्हाला संघर्ष करण्यासाठी मजबूर केले त्या टीमला मात्र पेनलाइज केलं जाईल. आणि एक चांगला संघ नंबर 1चा संघ पाहतोय आपण शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्गी तब्बल 4 ट्रॉफी जिंकलेले आहेत. त्यानंतर 2 ट्रॉफी जिंकणारा संघ जयंबे, त्यानंतर दामणगाव, बालाजी स्पोर्ट सरवली, पाडा त्यानंतर जर विचार केला आपण पुंडास, त्यानंतर निंबवलीत आणि त्यानंतर मात्र 1 ट्रॉफीवर ज्यांनी नाव कोरलं अजून पाहतोय आपण श्री गणेश भरुडी टीमचं. क्या बात आहे. दरम्यान शुभ आगमन होताना पाहतोय आपण शिवनाथ नाईक साहेबांचं. वेलकम दादा आपलं व्यासपीठावर. जयंबे चषक 2026 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपलं. वेलकम दादा, वेलकम. तसेच आदरणीय प्रदीप तरे साहेबांचं सुद्धा शुभ आगमन झालं आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला विशेष मोलाचं सहकार्य ज्यांचं मिळालेलं आहे असे आमचे लाडके प्रदीप पाटील आर्यन शेट्टी यांचं सुद्धा खूप मोलाचं योगदान आहे. दादा आपलं पण मी मनापासून आभार व्यक्त करेन. त्याचबरोबर पाहतोय आपण आणि खास विशेष सहकार्य लाख मोलाचं ज्यांचं नेहमी मिळतोय असे ओरिजिनल 40+ संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि शिवसेना विभाग प्रमुख पुंडास विभागातला कैलास सेलार दादांचं खूप मोठं योगदान. त्यानंतर विशेष सहकार्य ज्यांचं मिळालेलं आहे असे आमचे वारकरी संप्रदायाचे खूप मोठं व्यक्तिमत्व आणि टेमगरपाडा गावाचं एक चांगलं व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व ज्यांना म्हटलं जातं असे हरिभक्त परायण विश्वनाथ नाईक बाबा यांचं खूप मोलाचं योगदान. काल संदेश पाटील यांच्यासोबत काही खूप मोठी चर्चा ऐकायला मिळाली होती आणि संदेशबद्दल यांनी सांगितलं की संदेश पाटील भिवंडीकरांचं खूप मोठं योगदान कॉमेंट्रीच्या माध्यमातून आपण ऐकतोय. चला दोन्ही टीमचे संघटक आपण आपले राखीव खेळाडू पाठवणं गरजेचं आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामीची बॅटर लगेच पाठवायची आहे. चला आपल्याला जी वेळ होती संपलेली आहे. पाहतोय आपण 10 वाजून 10 मिनिटं झालेत मित्रांनो. आणि सुकीर काका पण इकडे आहे. खऱ्या अर्थानं जागा आपली इकडे आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. सुकीर दादा मला वाटते की ते युनायटेडमध्ये पैदा जन्माला आले. खऱ्या अर्थानं ऑस्ट्रेलिया किंवा फॉरेनमध्ये हा शोभला असता. तर टाळ्यांचा आवाज आपण ऐकलाय खेळाडू कक्षामधून. आता मात्र शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्गी टीमचे दोन्ही बॅटर हळूहळू खेळपट्टीकडे रवाना होताना आणि रवाना होताना पाहतोय आपण सुकीर दादा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. वा. आणि लाकिवली गावामध्ये सौरभ खूप छान आमची सोय त्यांनी केली होती पाहतोय आपण. चला भरुडी टीमचा संघटक आपला राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे. विष्णू दादा जरा. यस यस आहे दादा. यस गुड मॉर्निंग. सकाळचं मनमोहक वातावरण पाहतोय आपण. दूर असं उंच असं टावर आपल्याला पाहिजे. काल एक षटका टावर वरती गेलता 7व्या माल्यावर. सुजित पाटीलचा तो तडाखा होता. काय षटका ठोकला होता पण शेवटी मात्र तो संघ सेमीमध्ये पराभूत झालाय. तर पाहतोय की आपण ठीक 10 वाजून 10 मिनिटांनी पहिला बॉल हाताळला येत आहेत.
गोलंदाज सज्ज होताना पहिलाच षटक टाकण्यासाठी पाहतोय आपण. कैलास पाटील मारा करतोय. क्षेत्ररक्षणवर नजर टाकूया आपण. पॉईंटवर एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर बॉन्डीला एक क्षेत्ररक्षक तैनात केले बॅटरसाठी. त्यानंतर फाईनल एक थर्ड मॅन बॅकवर्ड थोडा वाईडीस पाहतोय आपण. स्क्रोल एक क्षेत्ररक्षक मिडविकेट आणि एक विष्णू पाटील यांना पाहतोय आपण मिड ऑनला. अशा प्रकारे मारा करेल. ठीक आहे, पहिला बॉल 10 वाजून 10 मिनिटांनी वेळेवर हा बॉल टाकला जाईल आणि इथून मात्र वेळ सेट केला जाईल. स्ट्राईकला बॅटर पाहतोय आपण दिलीप कारभारी आणि जितू पाटील, दोन दिग्गज बॅटर. पहिला बॉल राईट मोर द विकेट. पहिल्याच बॉलवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि या चौथी धाव इथं मात्र कंप्लीट होताना पाहतोय. खातं उघडल्या पहिल्याच बॉलवरती दिलीप कारभारी या बॅटरच्या माध्यमातून खातं उघडतोय शिवनेरी स्पोर्ट्स जुनादुर्ग टीमचा. जितू पाटील मला वाटतं की हा खेळाडू पण टॉपला येईल या शंका नाही. ज्या प्रकारे वन मॅन आर्मीचा रोल अदा करतोय शिवनेरी स्पोर्ट टीमसाठी. चांगला फटका ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एका सिंगल जितू पाटील कंप्लीट करेल. आपलं खातं उघडतोय आणि टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती बिन बाद 2. खूप चांगले बॅटर पाहतोय आपण. विनोद, प्रेम. हा फटका चांगला नाहीये. फटका फटलाय. चांगलं झेल इथं मात्र कंप्लीट करता आलं नाहीये. विनोद पाटील याला चांगला उत्कृष्ट खेळाडू आहे पण कुठंतरी क्षेत्ररक्षणची कमकुवत बाजू पाहायला मिळाली आणि त्याचा परिणाम बॅटरला जीवनदान मिळाले आणि एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट. धीमी आणि संत सुरुवात पाहतोय आपण. पॉवर प्लेचा पहिले षटक आहे. अजून एकही मोठा फटका आला नाहीये. जितू पाटीलकडे क्षमता आहे. फुल टॉस. यावेळेस पात्र चेंडूला अतिशय दिमाखात खेळले पाहतोय आपण. चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार आणि आजच्या दिवसातला आलाय तो पहिला चौकार. बिमरसाठी बॅटिंग सेट करून रिव्ह्यू आहे. यस पुणे सर सांगताना पाहतोय. तिसरे पंच आपण या. आणि तिसऱ्या पंचाने हा बॉल न घोषित केलाय. आणि आता मात्र फ्री हिट पाहता आपण. आणि फ्री हिट कोणाला आहे? जितू पाटील या टीमचा वन मॅन आर्मीचा रोल अदा करणारा कडक बॅटिंग करणारा जितू पाटील. फ्री हिट. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. हा फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार. बॅक टू द बॅक आलाय हा दुसरा चौकार. बॅटर झालाय. मला वाटतं की पायचीच्या स्वरूपात बाद झाले काय? यस पायचीच्या स्वरूपात धक्का क्रमांक पहिला बसलाय शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्गी टीमला. अजित जाधव आलाय. पनामा कॅप आठवण झाली सुनील गावस्करांची. हळूहळू
पावला मात्र खेळपट्टीकडे वळताना पाहतोय आपण. आणि नुकतंच काही दिवसापूर्वी माजी सैनिक आता मात्र झालेले आहेत. सलाम असेल तुमच्या कार्याला. आणि खऱ्या अर्थानं आज मात्र जर भारतीय गव्हर्नमेंटने जरी हुकूम केला माजी सैनिक जे पण आहेत ते ड्युटीवर जाण्यासाठी सज्ज असेल, हे हिंदुस्थान आहे भाई. आणि खूप थाटामाटात त्यांचा पण सोहळा दुर्दैवाला गेली मी माझं येणं झालं नाही आहे. आणि खऱ्या अर्थानं पाहतोय की आपण यस खूप चांगली सेवा देशासाठी त्यांनी केली. आणि आज पाहतोय की आपण जागतिक महिला दिन आहे. आणि मी एकच भगवानला प्रार्थना करेन, माझ्या ताई माझ्या आई सर्व सुरक्षित राहावं हीच आपण देवाचरणी प्रार्थना करूया. या महिला दिनाच्या आमच्या प्रत्येक ताईला आईला शुभेच्छा देऊयात. फुलटॉसरा फटका टो लावलाय, काय सन्नाटेदार षटकार आलाय. वा भाई वा, देख देख षटकार देख. बावीस धावा आहेत, सॉरी. सज्ज होतोय गोलंदाज विष्णू पाटील. रेट ओव्हर द विकेटचा पुढचा बॉल. परत एकदा चांगला बॉल. यावेळेस मात्र नाहीये. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय. पंच पुणे सर आमच्याकडे वळतील आणि हा बॉल वाईट घोषित करतील. धावसंख्येचा बदल पाहतोय. धावसंख्या 23. यानंतर जो सामना होणार आहे, चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सुद्धा सज्ज राहायचे. ज्या टीमचा संगणक उशिरा येईल त्याला मात्र पेनलाइज केले जाईल. राईट द विकेट सज्ज होताना पाहतोय आपण विष्णू पाटील. पुढचा बॉल. चांगला बॉल. धीम्या गतीचा फसवा चेंडू होता. फ्लाईट दिलं होतं आणि काय कमालीचं षटक हाताळलंय विष्णू पाटील यांनी. पहिल्याच बॉलवरती षटकार, त्यात मात्र कमबॅक केलंय विष्णू पाटील या बॉलरने. यानंतर सावंती स्पोर्ट सावंती टीमचा संगणक आणि मला वाटते की टॉप 5 मध्ये येणारा बॅटर विश्वनाथ विश्वास या बाहेर जा दादा. 40+ आहेत आणि आज अंतिम दिवस आहे, संडे सुद्धा आहेत. बघ जा 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 बाहेर. अंतिम सामन्याला आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंगॉनकडे चेंडू गॅप शोधलाय. अतिशय देखना प्रहार. 2 क्षेत्रशा मधून चेंडू फरार फरार फरार. सीमारेषा पार. सौरभ ठीक आहे. संध्याकाळी 5 वाजता अंतिम फायनल संपला. जर आपण परवा दिवशी सकाळी थेट दमणला जॉईन होणार आहोत. मी एकच सांगेल सर्व टीमना की आपला प्रवास सुखद जावं, हळू यायचा आपण. चांगला बॉल परत एकदा पाहतोय आपण. आणि षटकाची समाप्ती. काय चांगलं षटक. थोडीशी इथं मात्र जर पाहिलं तो खऱ्या अर्थानं बाउंड्री अडवणं गरजेचं होतं, पण अडवलं नाही. त्यामुळे थोडंसं विश्लेषण बिघडलंय. आणि त्या व्यतिरिक्त मात्र चांगली बॉलिंग अटॅक पाहिला आपण विष्णू पाटील या बॉलरच्या माध्यमातून. तब्बल पाहतो की 4 डॉट बॉल या षटकामध्ये आले. आणि मर्यादित क्रिकेटमध्ये डॉट बॉलला खूप जास्त महत्त्व प्राप्त होतंय. तर 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या जर पाहिली आपण धावपलकावरती 27 धावा. चांगली धावसंख्या त्या मात्र शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्ग टीमने उभी केलेली आहे. चला टॉससाठी सज्जराचे गावदेवी भादवड बी विपक्ष सावंती स्पोर्ट सावंती टीमचा संगणक आपण टॉसला लगेच यायचं आहे. क्रमांक 3चे षटक. या टीमचा एक चांगला ऑलराऊंडर पाहतोय आपण विनोद पाटील. पण ज्या प्रकारे विनोद पाटील प्रदर्शन करतोय योग्य खरा उतरत नाहीये. त्यानंतर मात्र विजय सुद्धा एक अतिशय चांगला तगडा खेळाडू टीमकडे आहे.
प्रेम पाटील यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तो थांबून खेळणारा बॅटर नाही आहे. बरोडी गावाचा हा 40 प्लसचा वीरेंद्र सहवागच्या अंदाजामध्ये बॅटिंग करणारा बॅटर आहे. पण सध्या तरी मात्र कुठल्या प्रकारे उच्च कोटीचं प्रदर्शन प्रेम पाटील याला करता आलं नाही आहे. क्रमांक 3चे षटक विनोद पाटील मारा करेल आर के पाटील अँड टोकाकडनं पाहतोय आपण. समोर बॅटर असेल अजित जाधव. एकही बॉलचा आतापर्यंत सामना केला नाहीये. पहिल्या बॉलचा सामना करण्यासाठी सज्ज होते. अतिशय चमकदार सूर्याची किरण राज्य छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बहादूरच्या मैदानावर जम्बे चषकचा हा दुसरा दिवस. चांगला ऑन ड्राईव्ह पाहतोय. चांगला ऑन ड्राईव्ह काऊ कॉर्नरकडे अतिशय वेगा चेंडू. फरार 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 अतिशय क्लास टायमिंगच्या बळावर हा चौकार वसूल केलाय. अप्रतिम क्लास टायमिंग फटक्यामध्ये पाहायला मिळाली. जमिनीलगतचा फटका होता. अप्रतिम ऑन ड्राईव्ह पाहिला आपण. चौकार वसूल करतोय बॅटर. अजून एक त्याच प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र लॉंगॉनकडे चेंडू जातोय. फंबलिंग पाहायला मिळाला. आता मात्र सर्व काही चुका घडताना पाहतोय आपण. जिथं एक होती तिथं मात्र या बॉलवरती आल्या 2 रन्स. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सक्ती पाहतोय आपण 33 धावा धावपलकावरती. पुढचा बॉल चांगला बॉल. ही लेंथ मात्र ठेवावी लागेल बॉलरला. या लेंथवर सोपं नाही आहे. जेव्हा तुम्ही खाद्याचा वापर करता चेंडूला आपटी देतात तेव्हा मात्र चेंडू अनिश्चितपणे उसळी प्राप्त करतोय. आणि या बॉलिंग अटॅकसाठी चांगला स्पॉट असतो गोल्डन स्पॉट. तिथून मात्र तुम्ही चेंडू आत बाहेर किंवा आपटी दिल्यानंतर उसळी प्राप्त करू शकता. चांगला बॉल. यावेळेस पात्र टप्पा पडतोय. थोडस चेंडू बाहेर सुद्धा वळतो. काय घडलंय पाहायचंय. खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. आणि शेवटी मात्र अडवलंय. 3 धावा इथं मात्र कंप्लीट किती झाल्या. वाईटचा इशारा आलाय. स्वेअर बॉलिंग. अतिरिक्त धावा पाहतोय आपण. यस एक अतिरिक्त 2 धावा अशा एकूण 3 धावा या बॉलवरती. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सकते ती 36. 36 लॉस ऑफ 1 विकेट. जितू पाटील मात्र 3 चौकार खेचला होता त्यानंतर बाद झाला. हा फटका कडक के कडक आलाय. दमदार षटकार. षटकार पाहून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार केला आपण पुल शॉटचे फटके खेळणारे दिग्गज फलंदाजांमध्ये विचार केला आपण ऑस्ट्रेलियन माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंग आणि भारतीय टीमचा माजी कॅप्टन हिटमॅन रोहित शर्माची आठवण झाली. ज्या प्रकारे हा पुलचा फटका खेळला होता. पुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल. धावसंख्या आता मात्र भरारी घेते पुढे जाते ती तब्बल 42. चांगली धावसंख्या. 30 षटक प्रगतीपथावर मागणं षटक हाताळताना विनोद पाटील या बॉलरला पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. चांगला बॉल पाहतोय आपण. जवळपास वाईड यॉर्कर चेंडू टाकला होता आणि थोडासा आतमध्ये येणारा बॉल त्यावर मात्र बॅटर बीट झालं. इथे मात्र पाहतोय आपण अजित जाधव माजी सैनिक. काही दिवसापूर्वी त्याचा सन्मान झाला पाहतोय आपण. गेल्या संडेला खूप मोठी जास्त संख्येने लोक शुभेच्छा देण्यासाठी आले होते. परत एकदा पाहतोय आपण. यावेळेस फक्त काऊ कॉर्नरकडे चेंडू जातोय. प्रेम यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव फक्त बनेल या बॉलवरती. परतीचा प्रवास करावा लागेल बॅटरला. चांगली पार्टनरशिप पणपत होती पण ती पार्टनरशिप धावच्या स्वरूपात विकेट प्राप्त करून दिल्या टीमला. टीमचा संघ नाही चला कारण की आलेले ते वेस विजयदादा
विद्यमान उपाध्यक्ष आहेत दादा. आपण या व्यासपीठावरती धावसंख्या पाहतोय आपण धावपलकावरती 43 3 षटकाची समाप्ती. यस गावदी वादळ बी टीमचा संगणक आपण टॉस साठी यायचं आहे आणि संपूर्ण संघ आपण यायचे व्यासपीठावर. यस पाहतोय की आपण पुढचा सामना जो आहे गावदी वादळ बी विपक्ष सावंदे स्पोर्ट सावंदे अशी फाईट पाहायला मिळणार आहे. गावदी स्पोर्ट वादळ बी टीमचा कॅप्टन आणि सावंदी स्पोर्ट सावंदी टीमचा कॅप्टन, कारण की पुढची लढत या दोन टीमच्या माध्यमातून आहे. त्याचा टॉस आपण घेणार आहोत. चांगला बॉल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची मोठी गड पॉईंट कडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय. खाली क्षेत्र आहे थोडा, तिथे मात्र संधी असेल. अतिशय वेगात या बॉलवरती 2 रन्स तिथे मात्र कम्प्लीट. चांगला विकेट पाहतोय आपण धावचीच्या स्वरूपात. इथे मात्र आता अजित याला मैदान सोडावं लागेल. विकेट क्रमांक पाहतोय आपण 3रा बाद झालाय. धावसंख्येच्या पहिले आपण धावपलकावरती 45 धावा. सातत्याने बिजी राहणारा व्यक्तिमत्व म्हणजे चेतन राऊत आलाय खेळपट्टीवर. चांगला बॉल होता पाहतोय आपण. खोलवर टप्प्याचा चेंडू, त्यावर मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. बीट झालाय. चांगलं षटक उदय मात्रे यांचा पाहतोय आपण. धावसंख्येचे पहिले आपण 45. पहिल्या 3 मध्ये एक अतिशय चांगले बॅटिंगचं प्रदर्शन. पहिल्या बॉलवरती 2, त्यानंतर मात्र डॉट बॉल आलाय आणि आता मात्र त्याचे विकेट मिळणार आहे. पण इथून मात्र विकेट हा सुरक्षित ठेवून सुद्धा काही फायदा नसणार आहे. खास अजित जाधव बाद झाले. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. चांगला फटका आहे. खाली क्षेत्र निवडलंय. एका डबण्याची डोमेटिक बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार आलाय हा चौकार. पहिले आपण आता मात्र 49 धावा धावपलकावरती. काल कांबे टीमनी जवळपास 55 धावाचा वन पार केला होता. फुल टॉसवर हा फटका परफेक्ट खेळता आला नाहीये. ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपात फटका पाहतोय आपण आणि खराब क्षेत्रक्षण सुगीला माफी नाहीये. चेंडू फरार. बॅक टू द बॅक 2रा क्षेत्र निवडून काढला होता. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका पाहिला आपण आणि याचबरोबर पाहतोय की आपण धावसंख्या आता मात्र 50 आकडा पार करते. 53 धावा. टाळ्यांचा आवाज खेळाडू कक्षामध्ये, कारण की जुनादुर्ग टीमचं अर्धशतक कंप्लीट झालंय. काही बॉलचा खेळ बाकी आहे. 2 लागोपाठ बाउंड्री या बॉल वरती आल्यात आणि येणारे 2 बॉलवरती जर 2 मोठे फटके आले तर 60चा आकडा संघ पार करू शकतोय. चांगली बॅटिंग करताना इथे मात्र बॅटर विनायक कारभारी चांगला बॅटर आहे. चांगला बॉल. प्रश्न विचारला पण सहमत नाहीये. या बॉलवरती कुठल्या प्रकारे धाव होणार नाहीये. शेवटचा बॉल या इनिंगचा. त्यानंतर टॉस होणार आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण सज्ज राहायचे. सावंदे टीमचा संगणक आणि गावदी स्पोर्ट भादवड बी टीमचा कॅप्टन. पुढची लढत गावदी भादवड बी विपक्ष सावंदे स्पोर्ट सावंदे. पुलचा फटका पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू 3ऱ्या माळ्यावरती होतोय गुल.
चला तर होतं या दादा आपण श्रीनाथ नाईक साहेब आपले शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. यस स्वागत आहे दादा आपलं. त्या दरम्यान पाहतोय की आपण बिपिन पाटील यांच्या माध्यमातून जी कॅप आहे दोन्ही टीमला कॅप आपण द्यायचे आहेत. विजेता ही कॅप आपण डोक्यात टाकायचे आहेत. यस सर्वप्रथम देऊ आपण गावदेवी भादोड बी टीमच्या कॅप्टनला कॅप देताना. त्यानंतर पाहतोय की आपण हा कॉईन दोन चांगले क्रिकेटर एकीकडे विशू तर दुसरीकडे पाहतोय आपण विजय दादा. तर कोण मागणार? हेड अशी मागणी आहे आणि आलंय टेल आलंय. आणि बाबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. सावंती स्पोर्ट सावंती टीमच्या बाजूने गेले त्यापूर्वी मात्र वेळ आहे. निश्चित खूप चांगले टुर्नामेंट पाहिले आपण. कधी प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतो की छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानंगी भादोड टेनिस क्रिकेटची पंढरी इथं खेळण्याचं स्वप्न पाहतोय आपण. त्यामध्ये जयंबे चषकचं एका दर्जेदार आयोजन काय बोलशील? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली, थँक्स. नाणेफेकीचा कॉल जिंकलेले समोर एक चांगला संघ होम ग्राउंडवर त्यांचा होम ग्राउंड आहे. या टीमच्या विरुद्ध नाणेफेक जिंकून काय निर्णय असेल? बॅटिंग करू आम्ही. सातत्याने विश्व जर पाहिलं तुम्ही नाणेफेक जिंकता बॅटिंग करण्याचा रिजन काय की अशा सकाळच्या सत्रामध्ये मनमोहक वातावरण आहे, गोलंदाजाला पोषक खेळपट्टी मातीची आहे, अशा परिस्थितीत उलट निर्णय मी तर म्हणेन की धाडसी निर्णय काय कारण आहे? आमच्या संघामध्ये चांगले कोण बॅटर्स नाही, तर आम्ही जेवढे रन मारू आम्ही डिपेंड करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळं. खूप खूप शुभेच्छा. माझ्यासोबत पाहतो की आपण निश्चित ग्राउंडची ओळख देण्यासाठी आवश्यकता नाही आहे कारण की आयुष्यात या ग्राउंडला गेलेलं आहे. पण दादा तुमचं पण गावदेवी भादोड बीचं आयोजन चांगलं होतं. पंढरी दादा दर्शन दादा यांच्याबद्दल हे जो आपण आयोजन पाहतोय तुमचं काय व्यक्तिगत मत असेल? नाही, चांगलं आयोजन केलेलं आहे त्यांनी मस्त आणि खेळायला मजा येईल इथे. आता मात्र आपण जर नाणेफेक जिंकली असती तर सर्वप्रथम काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण जे हवं आहे ते भेटलंय. प्रतिस्पर्धी टीमच्या कॅप्टनने सांगितले की आम्हाला थोडंसं बॅटिंग करून डिफेंड करणं आवडते. तर तुम्ही त्या टीमला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार? 30-35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. ऑल दी बेस्ट दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. तर टॉसचा बॉक्सहून परत एकदा सूचना आहे की आजच्या दिवसामध्ये बॅक टू बॅक दुसऱ्या टीमचे कॅप्टन नाणेफेक जिंकली आहे आणि त्या कॅप्टननं सुद्धा सांगितले की आम्ही बॅटिंग करणार. जाऊ पण कॉमेडी बॉक्समध्ये तिथे मात्र सज्ज आहेत त्या व्हाईस ऑफ भिवंडी आमचे परम मित्र संदेश पाटील आउट टू द कॉमेडी बॉक्स. धन्यवाद सुनील पवार. आजचा दिवस रविवार आणि या स्पर्धेचं मेगा फायनल डे. आज कारल्याची कुलस्वामिनी एकविरे मातेचा दिवस आहे आणि जेजुरीच्या खंडेरायाचा दिवस आहे. सर्वांना आज महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जागतिक महिला दिवस म्हटलं की आपण आपल्या घरामध्ये आपल्या आईला एका माताप्रमाणे नक्कीच पूजत असतो. आपली बहीण असो मग आपली आत्या मावशी असो त्यांना आईप्रमाणे आपण हाक मारत असतो. आज त्यांचा दिवस आहे. आज सोन्याचा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना आपण देऊया सर्वांना आपल्या महिलांना शुभेच्छा. टार्गेट जो आहे धावपलकावर 60 धावा म्हणजे 15ची सरासरी गाठायची आहे आणि सुरुवात तुम्हाला अगदी पहिल्या षटकामध्ये 2 मोठे फटके तुम्हाला हवेत तर तुम्हाला मोठा फटका खेळूनच आत्मविश्वास वाढवावा लागेल संघाचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. प्रेम पाटील सर्वात जास्त जर अनुभव कोणी जर घेतला असेल या मैदानाचा तर प्रेम पाटील आणि विष्णू दादा यांचा खेळ आम्ही लहानापासून या मैदानावर बघितलेला आहे. आणि नो स्ट्राईकला उदय मात्र आपण पाहतोय खेळाला सुरुवात होत आहे. थोडंसं वेळ तुम्ही कमी घ्या जेणेकरून सायंकाळी 4 षटकांचा फायनल होईल याच्यावर आमचं लक्ष असणार आहे.
थोडंसं उशिराने आलं आपण, काही हरकत नाही आहे. मात्र स्पर्धा फायनली सुरू केली आपण वेळेवर, तर तुम्ही जास्त वेळ घेऊ नका, या गोष्टीकडे आम्ही देखील लक्ष देणार आहोत. खेळाला सुरुवात होते. गोलंदाज विजय पाटील, एक विजय पाटील आपण पाहतोय मैदानामध्ये, आणि आता दुसरा विजय पाटील दुसऱ्या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळेल, कारण की आई गावदेवी भादवड टीम आणि सावंत स्पोर्ट्स सावंत याच्यामध्ये टॉस झालेला आहे. खेळाला सुरुवात 60 धावा बनवायचे आहेत. पॉवर प्लेचं षटक व्हेरी इम्पॉर्टंट बरोडी टीम संघासाठी, आणि श्री गणेश बरोडी टीम नो डाऊट या मैदानावर अनेक त्यांचे मोठे मोठे रेकॉर्ड्स आहेत, आणि आज खऱ्या अर्थाने त्यांच्या बॅटिंगची परीक्षा असेल. आणि जसं कैलाश पाटील यांनी उल्लेख केला होता की आमचे खेळाडू कुठेतरी फॉर्ममध्ये अजून आलेले नाही आहेत, मात्र हा ग्राउंड त्यांचा पसंतीचा ग्राउंड आहे आणि याच्यावर त्यांचा फॉर्म येणं फार महत्त्वाचं असेल. लेट्स प्ले गेम ऑन. दुसऱ्या डावाला सुरुवात होत आहे आणि विजय पाटील याचा पहिला पॉवर प्लेचा चेंडू पाहतोय आपण. स्वीप करण्याचा प्रयत्न अपील झाली होती. थोडंसं इम्पॅक्ट स्टंप जो आहे लेग स्टंपच्या बाहेर पंचांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थाने पंचांनी कालपासून खूप चांगला काम केलेलं आहे या स्पर्धेमध्ये. रिप्लेमध्ये स्पष्ट तुम्हाला पाहायला मिळेल. यस, अगदी लेग स्टंपच्या पुणेश, क्या बात आहे. एका क्षणामध्ये निर्णय घेतला. आणि खेळाडूंना एक विनंती असेल, एक मिनिट विजय दादा थांबा आपण, की तुमच्याकरिता बिमर आणि वाईट साठी रिव्ह्यू आहे. तुम्ही जास्तीत जास्त 10 सेकंडमध्ये घ्यायचं आहे आणि रनआउट करिता पंचांसाठी आहे. 10 सेकंडच्या आतमध्ये तो रिव्ह्यू घ्यायचा, लक्षात घ्या आपण. विजय पाटील सुरुवात चांगली केली आहे. अगदी विकेट टू विकेट टार्गेट केला गेलाय. शॉर्ट बॉल ऑन साईडला प्रेम याच्या बॅट मधून पहिला ब्लास्ट पाहायला मिळतोय. आलाय षटकार. ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी स्पॉन्सर झालेल्या आहेत सन्माननीय प्रदीप करसनतरे, लालचंद करसनतरे यांच्या माध्यमातून ट्रॉफी स्पॉन्सर झालेत. आणि त्यांच्याच आपण पाहतोय की मातोश्री स्वर्गीय मंजुलाबाई करसनतरे यांच्या डगआउटला हा सलामी देणारा पहिला षटकार प्रेम पाटीलच्या बॅटमधून आलेला आहे. विजय पाटीलच्या अगेन्स्ट एक मोठा फटका पाहतोय. कमबॅक होईल का? अजून एक वॉर्ड स्ट्रक. क्या बात आहे. सकाळचा पहिला मॅच हाय स्कोरिंगचा मॅच आणि त्याच्यावर प्रेम पाटीलचा प्रत्युत्तर पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण जसं दर्शनने उल्लेख केला की आमच्या संघटनेमध्ये असं पहिली ही लाईव्ह टेक्निकल टीम आहे जी ग्रामीण टेनिस क्रिकेट जी उल्हासनगर मानेरे गावचे आहे तेजस भोईर यांची, की त्यांनी स्वतःहून आयोजन कमिटीला सांगितलं होतं की आम्ही वाईट बिमर आणि रनआउटसाठी आम्ही थर्ड अंपर देणार आहोत. आणि खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक आयोजकांनी तर केलेलंच आहे, मात्र संपूर्ण भिवंडी करत आहे. 12 धावा पलकावर राणी. आज प्रेमचं मूड नक्कीच चांगला आहे बॅटिंग करण्याकरिता आणि कैलाश आज निराश नसणार आहे, कारण की त्याने सुरुवात चांगली करून दिली आहे. जरी पहिला चेंडू पाहतोय आपण की पायानं बर्स्ट झाला होता, लेग स्टंपच्या बाहेर होता पंचांच्या म्हणण्यानुसार, आणि त्यानंतरचे 2 मोठे फटके आपण पाहतोय. आज प्रेम बरसला आहे आणि असंही प्रत्येक व्यक्तीवर जर प्रेम बरसलं तर तो व्यक्ती नक्कीच सर्वांवर प्रेम करत असतो. आणि आता आपण पाहतोय की प्रेम याच्या बॅटमधून 2 षटकार पाहतोय आपण. हॅट्रिक ऑन आहे, पाहूया हॅट्रिक पूर्ण करतोय का प्रेम पाटील. हो यस, हॅट्रिक कंप्लीट. प्रेम पाटील साठी टाळ्या झाल्या पाहिजे. सुरुवात 3 षटकाराने केली आहे. काल 67 धावा चेस केल्या होत्या जुनादुर्गी टेंबोली संघाने. काय क्रिकेट राहिलं होतं. जयदुर्ग सुरई टीम संघाचं स्वप्न अधोरीत राहिलं होतं आणि त्या सुरईच्याच गावाच्या बाजूला असलेला भरोडी गाव आज हम हमारे इलाके की जी टीम है कल के दिन बाहर हुई, लेकिन आज हम नहीं, हम आज तोड़ के जाएंगे, गेंदबाजी फोड़ के जाएंगे. जबरदस्त बॅटिंग पाहतोय आणि खऱ्या अर्थाने खेळपट्टीचा अनुभव भरपूर आहे प्रेमला, कारण की नगराध्यक्ष चषकामध्ये एक डांबर खेळपट्टी होती,
त्यानंतर तेव्हापासून आपण पाहतोय की मग मातीचीच विकेट आहे या मैदानावर आणि मातीच्या विकेटवर बॅटिंग करायला फलंदाजाला खूप आवडतं कारण की चेंडू थांबून येतात. नाही आता आम्ही म्हणेल की स्विंग अँड मिस एखादा डॉट चेंडू येणं देखील फार महत्त्वाचं होतं गोलंदाजासाठी कारण की गोलंदाज देखील मेहनत घेत असतो प्रत्येक संघासाठी. विजय पाटीलने जरी डॉट चेंडूने सुरुवात केली मात्र लागोपाठचे 3 षटकार आले त्यानंतर 5वा चेंडू डॉट आलाय आणि आता पॉवर प्लेचा शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रेम सिंगल की डबल पाहूया आपण. नाही इथे मिस टाइम आहे. चेंडू हवेमध्ये हवेचं प्रमाण जास्त आहे मात्र चेंडू चाललाय सीमारेखा पार आलाय 4था षटकार. खऱ्या अर्थाने आज सोन्याचा दिवस रविवार फायनलचा दिवस आणि डीजे दीपेश अगदी पहिल्या मॅच पासून सुरू झालाय. आपण धावसंख्या जर बघितले तर 24 धावा धावफलकावर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय फटकेबाजी पाहायला मिळाली. नो एक्का दुक्का सीधा छक्का 4 सिक्सर आलेले आहेत आणि आता इक्वेशन थोडंसं चेंज झालंय. 18 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकामागे 12 धावा म्हणजे 2 मोठे फटके. मात्र मी म्हणेल की उदय म्हात्रेने फक्त स्ट्राईक देणं फार महत्वाचं आहे. आज दिवस फ्रेम्स आहे. जितू नंबर 1 टीम आहे जुनांदुर्गी काल जसं उल्लेख केला आपण मात्र समोरचा संघ एक घातक संघ आहे आपल्याला देखील ठाऊक आहे आणि आम्हाला देखील माहिती आहे. जितू पाटील कमबॅक करून देईल का पाहूया आपण. थोडीशी फ्लॅट ठेवली होती स्लोअर गतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र फुलटच चेंडू होता आणि एक उदयने खूप चांगला काम केलं की स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा प्रेम आणलाय. आज गोलंदाजांवर प्रेम दाखवणार नाहीये आपल्या संघासाठी प्रेम नक्की दाखवत आहे प्रेम पाटील. धावा झालेल्या आहेत त्या सिल्वर जुबली 25 धावा धावफलकावर. 17 चेंडू 35 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही 50-50 आहे. पहिला पॉवर प्लेचं होतं षटक आणि त्या षटकामध्ये 24 धावा गेल्या होत्या. सुरुवात जितूने केली आहे. पुढचा चेंडू लोअर फुलटच आता संधी आहे. चेंडू हवेमध्ये कॅप्टन आहे तिथे थोडंसं जजमेंट चुकलं आहे. बॅलन्स तिथे स्वतःला साध्य करता आला नाहीये आणि त्याच्यावर जीवनदान कोणाला मिळालंय. ज्या खेळाडूने 4 षटकात ठोकलं आतापर्यंत त्याला जीवनदान देणं मी म्हणेल की ते जुनांदुर्गी टीम संघासाठी खतरे की घंटी वाजू शकतो. इथे रिप्लेमध्ये ॲक्शन रिप्ले पाहूया आपण. ग्रामीण टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून अगदी सोपं झेल होतं. थोडेसे पुढे निघून आले होते. मला वाटतं कॅप्टन होते आय थिंक तिथे चेतन राऊत यांच्या माध्यमातून झालेली चुकी तुम्हाला पाहायला मिळते. 2 धावा देखील कंप्लीट आणि स्ट्राईक पुन्हा एकदा प्रेम आलाय. आता धावा झालेल्या आहेत त्या 27 धावा. गोलंदाज जितू पाटील असं वाटतच होता की कमबॅक झालेला आहे मात्र आता रनआउटची संधी आहे. मात्र शॉर्ट थर्डमॅनचा शतरक्षक थोडासा लेट थ्रो फेकतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. मागच्या सेमीफायनल मध्ये संजू सॅमसनला जी संधी मिळाली त्याने 97 धावा कुठून काढल्या होत्या. हा क्रिकेट आहे काही होऊ शकतो. हा प्रेम आहे. हा सिंगल डबलने देखील आपला धावा बनवू शकतो. एक धाव आली आहे दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये कारण प्रेमला ठाऊक आहे एक संधी मिळाली आहे या मॅच मध्ये. संधी मिळत नाही संधी चालून येते. तुमचा जेव्हा दिवस असतो तेव्हा मग तुम्हाला दिवसभर कोणीच थांबवू शकत नाही. काल मुकेशला बघा लागोपाठच्या 3 मॅच मध्ये काय परफॉर्मन्स केला त्या खेळाडूने. अगदी फायनल मध्ये आपल्या संघाला घेऊन गेले. अगदी 62 धावा नोट आउट राहिले. ते 106 धावा त्याने कालच्या दिवसामध्ये जोडलेल्या आहेत. जर त्याला मागे तुम्हाला टाकायचं असेल पहा विकेट किपरला देखील संधी होती. मी म्हणतोय ना की प्रेमलाच आजचा दिवस प्रेमचाच आहे इथे या मॅच मध्ये कारण की 2 संधी आल्या होत्या रनआउट साठी. धावा झालेल्या आहेत त्या धावफलकावर पाहतोय आपण 29 धावा धावफलकावर. या षटकामध्ये कंट्रोल केल्या जितून एक चांगली गोलंदाजी केली आहे. मोठा फटका आले नाहीये. प्रेम शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतो या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेटने
कटर चेंडूचा वापर मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू मिड विकेटच्या वरतून चाललाय सीमा रेखा पार येणारा हा षटकार. इथे आपण पाहतोय की स्ट्रॅटेजिक टाइम पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जात आहे. वॉटर बॉक्स खोलला गेला प्रेमच्या माध्यमातून आणि तो पाणी जो आहे या स्पर्धेसाठी मंदार नाईक यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि सुकीर म्हात्रे यांचा देखील आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था केली आहे. मात्र दानशूरराजे आमचे बाबा सन्माननीय मदनभाऊ कृष्ण नाईक साहेब यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक जो कॅश प्राइज आहे तो आमचे दानशूरराजे आमचे बाबा सन्माननीय मदनभाऊ कृष्ण नाईक साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आम्हाला या स्पर्धेसाठी स्वर्गीय मंजुलाबाई कडसनतरे यांच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक आणि मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या ज्या आहेत त्या त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने प्रदीप तरे आणि लालचंद तरे यांचा आम्ही आभार व्यक्त करू. ॲडव्होकेट करण भोईर यांच्याकडून देखील या स्पर्धेला संपूर्ण चेंडू आणि टेक्निकल टीम ग्रामीण टेनिस क्रिकेट या मला स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आमचे मित्र परममित्र निलेश जोशी कुंतीबाई चषकाचे एक मोठे आयोजक देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफ्या देण्यात आलेल्या आहेत. किरण गोडे साहेब यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच म्हणून शीतपेय थंड कोल्ड्रिंक जो आहे त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. आणि दीपक देशमुख ज्यांच्या माध्यमातून 2 दिवस या स्पर्धेला, आज वार रविवार आहे, आज अजिबात काळजी करू नका, आज नॉनव्हेज असेल या स्पर्धेमध्ये. दीपक देशमुख यांचा आम्ही आभार व्यक्त करू. त्यानंतर पंढरी दाबा, फेमस दाबा, नक्कीच पंढरीनाथ पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी देखील आम्हाला चेंडू दिलेला आहेत. मात्र शुभ आगमन झालेला आहे माजी शिक्षण सभापती आणि आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय सुंदर शेठ नाईक साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. तसेच आमचे मित्र सागर पाटील यांची उपस्थिती, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच आमचे वैभव भाऊ पाटील जर आले असतील तर आपण व्यासपीठावर यायचंय, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आमचे मित्र मंगेश पाटील यांची उपस्थिती, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या व्यासपीठावर आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर आता इक्वेशन सांगूया, कारण की येणारे चेंडू आहे ते 12 आणि धावांची जी आवश्यकता आहे ती 25. सिल्वर जुबली बनवेल का आज प्रेम, पाहूया आपण. राम गोलंदाज पहिला चेंडू टाकताना, पहिला चेंडू इथे पाहतोय की ड्राईव्ह केल्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर मधून शतरक्षक पोहोचेपर्यंत कव्हरचा शतरक्षक पोहोचतोय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केल्या. 2 धावा इथे बनवल्या गेल्या उदयच्या माध्यमातून. 2 धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 37 धावा, 37 रन. बोल्ट इक्वेशन नक्कीच जर बघितलं तर प्रति चेंडू मागे 2 धावा बनवायचेच आहेत. 11-23 बनवायचे आहेत. गोलंदाज राम राऊंड विकेटने पुढचा चेंडू. अगदी आता मी म्हणेल की एक योग्य तो निर्णय घेतलेला आहे, कारण की पहिले 2 चेंडूंवर 3 धावा इथे उदयने बनवून दिल्यात आणि आता स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा प्रेमला आणलाय श्री गणेश भरोडी टीम आणि एका बाजूला शिवनेरी जुना दुर्गी असा आपण सामना पाहतोय. एक लक्ष चांगलं ठेवण्यात आलं, 60 धावा डिफेन्स करायचे आणि बनवणं काम सोपं नाहीये. मात्र प्रेम जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत नंबर 1 टीम जुना दुर्गी टीम टेन्शन मध्ये असेल. 10-22 असं इक्वेशन आहे. कैलाश पाटीलच्या म्हणण्यानुसार आज प्रेमने त्याचं 100% दिलेलं आहे. गोलंदाजाने जरी तुला निराश केलं मात्र बॅटिंग करताना प्रेमने तुला खुश केलं आतापर्यंत, कारण की आल्यात 5 षटकार त्याच्या बॅटमधून. राम रसाले गोलंदाज पुढचा चेंडू टाकताना लोअर फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाहीये. थोडासा स्विंग घेताना बघितलं, कटर चेंडूचा वापर झाला, जेव्हा बॅट फिरली होती तेव्हा चेंडू लँड झाला, म्हणूनच हा सरेल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. थोडंसं आता इक्वेशन थोडंसं अवघड झालेलं आहे. 9 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण तुम्हाला इथे सर्व गोष्टी चांगल्याच पाहायला मिळतील. सर्वप्रथम तर क्रीडानगर आणि ही जी छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा हा क्रीडांगण आहे, 7 समुद्र पलीकडे देखील या ग्राउंडची चर्चा आहे. आणि स्टेडियम म्हटलं आरके तर हा देखील भरपूर चर्चा आहे. चेंडू हवेमध्ये आणि त्याच्यावर महत्वाच्या क्षणी आलेला हा विकेट. प्रेम पाटील बॅक टू डगआउट.
275च्या स्ट्राईक रेटनं धावा बनवलेल्या आहेत. 12 चेंडूमध्ये 33 धावा. टाळ्यांचा आवाज आला पाहिजे प्रेमसाठी. तलवार पुराणी आहे मगर धार वही आहे आणि आज धार पाहायला मिळाली. 5 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. प्रेम नक्कीच आउट होण्यापूर्वी चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी पाहायला मिळाली. इक्वेशन थोडंसं अवघड झालं आता भरोडी टीम संघासाठी देखील आपण म्हणू शकता. येणारे 8 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं विनोद पाटील. नो डाऊट अजून एक मोठं नाव. मात्र खेळ आहे आणि या खेळामध्ये एकाला जिंकायचं आहे आणि एकाला हरायचं आहे. मात्र कोणता संघ असेल तो येणाऱ्या तुम्हाला मी 8 मिनिटापर्यंत माहिती देऊ शकतो या स्पर्धेच्या माध्यमातून. रामने केलाय चांगला काम असं म्हणू शकता आपण. प्रभू श्रीरामाचं नाव आहे राम आणि आपल्या संघासाठी चांगलं काम करताना. 8 चेंडू 22 धावा. विनोद पाहूया कुठपर्यंत थांबवतील जुनादुर्ग टीम संघाला. सामना जिंकायचा असेल तर एखादा मोठा पडका येणं फार महत्वाचं आहे. इथून 4 चेंडू झाल्या 3 धावा आल्यात आणि दाढी गोल केली आहे. फोल्ड केलाय महत्वाचा विकेट. विनोद पाटीलचा विकेट मिळालाय. अगदी रामने श्री गणेश भरुडी टीम संघाचं काम 25 केलेलं आहे. कमान डीजे. आहे इक्वेशन तोच आहे. 22 धावा. 7 चेंडू 22 धावा. हा महत्वाचा चेंडू असेल. दबाव आलेला आहे श्री गणेश भरोडी टीम संघावर. चाचणी स्पर्धेमध्ये देखील या संघाचा खेळ खूप चांगला झाला होता. मात्र 1-2 मॅचेस विष्णू पाटील नव्हते त्या स्पर्धेमध्ये. मात्र आज आहेत येणाऱ्या फुलेमध्ये त्यांचं येणं बाकी आहे. मात्र सध्या तरी आपण पाहतो की विक्रम पाटील हा खेळाडू आलेला आहे. या चेंडूवर कमीत कमी मी म्हणेल की 4 किंवा 6 चौकार किंवा षटकार तरच मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो श्री गणेश भरुडी टीम संघाचा. राम रसाले आज रामचा दिवस आहे. हॅट्रिक ऑन आहे. पाहूया हॅट्रिक पूर्ण करतोय का. विकेटच्या हॅट्रिक सारखा तर चेंडू टाकलाच नव्हता. मात्र बॅटरला संधीचं सोनं करता आलं नव्हतं. शॉर्ट बॉल होता. षटक समाप्तीचा इशारा. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा झालेल्या आहेत त्या धावफलकावर 38 धावा. येणारे अजूनही आपण पाहतोय 6 चेंडू आणि 22 धावांची ते आवश्यकता आहे. राजा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवड टेमगरपाडा ऐतिहासिक मैदान आहे आणि अनेक इतिहास जे आहेत या मैदानावर आपण बघितलेले आहेत की इथे सर्वप्रथम संपूर्ण जगभरातून खेळाडू खेळून गेलेले आहेत. अनेक वर्ष या मैदानावर 11 ते 12 स्पर्धा होत असतात आणि यावर्षी देखील स्पर्धेचं आयोजन 3री स्पर्धा आहे आणि मोठी स्पर्धा पाहतोय आपण जे आंबे चषक 2026. आज खऱ्या अर्थाने आम्ही म्हटलंच होतं कालच्या दिवसामध्ये की उद्याच्या दिवसामध्ये सुपर संडे धमाका सुदर्शेठ नाईक साहेबांची उपस्थिती होईलच आणि खऱ्या अर्थाने त्यांची उपस्थिती झाली आणि मॉर्निंग सेशनला पहिल्या मॅच मध्येच त्यांची इथे उपस्थिती पाहायला मिळते. या आपण पाहू शकता ऑन स्क्रीन या स्पर्धेचे आयोजक देखील तिथे पाहायला मिळत आहेत. पंडित भोईर आहेत. मग सुदर्शेठ नाईक साहेब पाहतोय आपण आणि आज आई गावदेवी भादवड केल्यानंतर आमचे वस्ताद संजय म्हात्रे यांची उपस्थिती पाहतोय आपण. त्यांच्या चेअरवर स्मित्या सुनील दिवेकर आणि आमचे योगेश म्हात्रे. नो डाऊट नानाबाई या ग्राउंडवर त्यांचे अनेक रेकॉर्ड आहेत आणि मागच्या बाजूला आमचे मामा श्री राजेश नाईक. आज असंही राशनचं दुकान बंद आहे कारण की रविवार आहे. आज दिवसभर असेल आपल्यासोबत आणि थोड्याच वेळात त्यांचे चिरंजीव करेश नाईक यांचे नक्कीच उपस्थिती होईल. विनायक कारभारी आलाय. 6 चेंडू 22 धावांचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकिंगला पाहतोय आपण उदय म्हात्रे. सिंगल डबल आले आहे तर मात्र चेंडू काय चांगला टाकलाय. अगदी सडमडी डिलिव्हरी पाहतो आपण. जसं पडलं तसं थोडंसं हलकं बाजूने खालच्या बाजूने राहिलंय. ओ इथे आपण पाहतोय की आमचे मनोज पाटील. ओ दांडी गुल बोल्ड यू मिस आय एम डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड केलाय. विकेट मिळालाय.
अंदाजे पाहतोय आज सिद्ध केला का नंबर 1 ओळखला जात आहे जुना अंदुरकी टीम संघाला, कारण की त्यांची गोलंदाजी दमदार आहे. सुरुवात जरी विजय पाटीलने करून दिली असली मात्र कमबॅक जितू न केलं, राम रसलेने गेला आणि त्यानंतर विनायक कारभारी याने एस्ट्यांचा वेध घेतला, फर्निचर बिखरला गेलाय आणि दबाव पाहायला मिळतो आता श्री गणेश भरुडी टीम संघावर, कारण की काम सोपं नाही. आता 4 चेंडू आणि 22 धाबा बनवायचे आहेत. विजय पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये असं वाटत होता की श्री गणेश भरुडी टीम पूर्णपणे फ्रंटफूटवर आलेली आहे तरी मॅच जिंकून जाईल, मात्र आता कटना इमे असंच म्हणू शकता. 4-22 इक्वेशन आहे. विजय पाटील जे काही करायचं ते विजयला करायचं आहे. या चेंडूवर जर मोठा फटका आला नाही तर मग दबाव नक्कीच होईल इथे. अजून विनायक कारभारी फुलटा चेंडू आहे आणि त्याच्यावर चेंडू हवेमध्ये गेलेला आहे. एक धाव आली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि खऱ्या अर्थाने तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाने. पाहूया आपण तिसरे पंच काय निर्णय देतील, तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. जादूगर कैलाश नाईक या आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून नक्कीच हा निर्णय दिला जाईल. थोडंसं आपण पाहतोय की कैलाश नाईक चेक करतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी, फक्त 2च धावा. असे फुलटा चेंडू होता, याच्यावर मोठा फटका येणं फार महत्वाचं होतं. 3-20. आता या धाबा बनवण्याकरता 3 चेंडूमध्ये 3 षटकार जरी आले तरी जिंकू शकत नाहीये, मात्र खेळ आहे. आता मी म्हणेल की पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता, पुन्हा एकदा इथे मिस टाइम चेंडू हवेमध्ये होता. एकच धाव घेतली जात आहे. रिव्ह्यू गमवला आहे श्री गणेश भरुडी टीम संघाने. एक रिव्ह्यू प्रत्येक संघाला आहे. गोलंदाज विनायक थोडीशी ट्रॅक खालती करा. आपण अंडरआर्म नाही तर ओव्हरआर्म क्रिकेट खेळत आहे असं मी भावेश पवारला देखील या मैदानावर सांगितलं होतं. एका क्षणातच त्यांनी आपली ट्रॅक खालती केली होती, कारण की एक खेळाडू होता आपण आणि अतिशय चांगला खेळ तुम्ही सादर केला आहे आणि गोलंदाजी A1 क्वालिटीची केली आहे. तुमचा A1 परफॉर्मन्स देखील झालेला आहे आणि जवळ मॅचवर मजबूत पकड निर्माण केली आहे. इसलिए तो कहते हैं नंबर 1 टीम जून अंदुरकी. शिवनेरी जून अंदुरकी टीम संघाचा नंबर 1 परफॉर्मन्स पाहायला मिळाला पहिल्या मॅच मध्ये. जाता जाता एखादा मोठा फटका इथे पाहतोय आपण आणि षटकार आला इथे, तर अभिनंदन.